बरेच आई-वडिलांची तक्रार असते, की आमचा मुलगा किंवा मुलगी 4-5 वर्षाची झाली तरी पण रात्री झोपेत लघवी करते. तर आज त्याच विषयी म्हणजे बेड वेटिंग किंवा मूत्रशय्या याच्याबद्दलच आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वैद्य संदीप मधुकर साखरे, शिव आयुर्वेद पंचकर्म व बाल आयुर्वेदालय केडिया प्लॉट अकोला. याचे बरेच रुग्ण आमच्याकडे येतात मूत्रशय्येचे, बेड वेटिंगचे. तर याच्यासाठी एक का होतं हे समजून घेणं जरुरी आहे. याच्यात काउन्सिलिंग आणि मेडिसिन असा दोन्ही भाग खूप महत्त्वाचा ठरतो. बरेच वेळेस काय असतं की मुलांमधला आईवडिलांच्या चुकीच्या वागण्यांमुळं लहान मुलांमध्ये जे मॅक्झिमम ज्या समस्या येतात तिथं योग्य पालकत्व नसणं हा एक समस्या प्रामुख्याने दिसून येते. त्यातलं बेड वेटिंगसुद्धा जर मुलांमध्ये प्रॉपर कॉन्फिडन्स नसेल, बरेच आईवडील मुलं स्वतःहून काही पुढं होऊन काही करायला गेले की आईवडील त्याला रोखतात, टोकतात, तुला काही येत नाही, तुला काही समजत नाही, किंवा तो समोर असताना त्याच्यासमोरच शेजारी किंवा मित्रांना किंवा त्यांच्या आपल्या रिलेटिव्हजवळ त्याच्याबद्दलची निंदा करतात, त्याला हे जमत नाही, त्याला हे येत नाही, ते येत नाही, अशा पद्धतीनं. त्यामुळं मुलांमधला एक कुठंतरी कॉन्फिडन्स लूज होतो, त्यांचं मानसिक खच्चीकरण होतं आणि त्यातूनसुद्धा हे अशा पद्धतीच्या समस्या उत्पन्न होऊ शकतात. त्याच्यामुळंच मी सांगितलं की मेडिसिन आणि काउन्सिलिंग अशा दोन्ही पद्धतीने याचा विचार करावा लागतो. तर याच्या ॲलोपॅथीच्या दृष्टिकोनातून जर याचा विचार केला तर हे युरिनरी ट्रॅकच्या इन्फेक्शनमुळं सुद्धा अशा पद्धतीचं होतं. नैसर्गिकरित्या बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा लघवी करणं हे त्याच्या हातात नसतं, त्याच्यावरचं कंट्रोल आलेलं नसतं आणि ते वयोमानानुसार हळूहळू डेव्हलप होतं. पण काही मुलांमध्ये मानसिक जडणघडणीतील फरकामुळं किंवा काही आजारांमुळं सुद्धा त्यांचं लघवीवरचं कंट्रोल येऊ शकत नाही आणि त्यामुळे अशा परिस्थिती उद्भवते. युरिन ट्रॅकचं इन्फेक्शनसुद्धा हे एक सुद्धा कारण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही काही कारणे ॲलोपॅथीनुसार याच्यात आपल्याला दिसून येतात. आयुर्वेदाचा जर विचार केला तर आयुर्वेदानुसार लघवी धरून ठेवणं, योग्य वेळी त्याचं विसर्जन करणं, याच्यासाठी हे सर्व अपानवायूचं काम आहे. जसं वात पित्त कफ तुम्हाला माहीत आहे, त्यातला जो वात आहे या वाताचे पण 5 प्रकार सांगितले. त्यातला जो अपानवायू आहे त्याचं हे प्रामुख्याने क्षेत्र आहे आणि त्याचंच कार्य आहे की लघवी अडवून धरणे आणि योग्य वेळी तिचं विसर्जन करणे. जेव्हा आमच्याकडे अशा पद्धतीचे रुग्ण येतात, त्यांचं वय भरपूर झाले पण तरी पण बेडमध्ये लघवी करतात, तर अशा वेळेस आम्हाला तिथं अपानवायूचं कार्यावर विशेष लक्ष देऊन अपानवायूची जी प्राकृत अनुलोम गती आहे ती त्याला कशा पद्धतीने मिळेल हे पाहण्यासाठी आम्हाला ट्रीटमेंट करावी लागते. बरेच वेळेस आम्हाला असंही दिसलं की ज्या मुलांमध्ये संडास रोज होत नाही, 3-4 दिवसाला, 8 दिवसाला एकदा करतो, कॉन्स्टिपेशन आहे, 8 दिवसाला एकदा केल्यानंतर खूप त्रास होतो किंवा एनिमा दिल्यानंतरच संडास होते, अशा मुलांमध्ये बेड वेटिंगची समस्या जास्त दिसून आलेली आहे आम्हाला. त्याच्यामुळं तिथं आम्हाला ही पण हिस्ट्री महत्त्वाची ठरते की त्याची संडास प्रॉपर होते का नाही, रोजचे रोज संडास प्रॉपरली होते का नाही, कारण यावरूनही आपल्याला अपानवायूच्या दृष्टी आहे का नाही याबद्दलचं पण नॉलेज होतं. तर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार करताना याचं निदान आपल्याला वेगळ्या पद्धतीनं करावं लागतं आणि ॲलोपॅथीनुसार वेगळ्या पद्धतीने केलं. दोन्ही पद्धतीनं जर आता हे झालं म्हणजे कारणं काय असू शकतात, तर आता उपायात जर विचार केला तर आयुर्वेदात त्याच्यासाठी खूप सारे इंटरनल मेडिसिन उपलब्ध आहेत. या इंटरनल मेडिसिनसोबतच तुम्ही जर तेल अभ्यंग केलं रेग्युलरली मुलांना, पाण्याच्या खाली सगळ्या अंगाला जर तेल लावलं, विशेष करून पोटावर, बेंबीच्या आजूबाजूला जर सर्कलनं अशा पद्धतीनं जर आपण तेल मालिश रेग्युलरली केली तर त्यानं सुद्धा त्याची अपानवायूची जी प्राकृत गती आहे किंवा अपानवायूची दृष्टी कमी व्हायला आपल्याला मदत होते. त्यासोबतच काउन्सिलिंगचा जर विचार केला तर काउन्सिलिंगमध्ये हे लक्षात घ्या की मुलगा जर बेड वेटिंग करत असेल आणि त्याला रोज जर बेड वेटिंग झाल्यानंतर तुम्ही त्याला रागवत असताल, त्याला गिल्टी फील होईल, त्याला नकारात्मकता डेव्हलप होईल, अशा पद्धतीने त्याला जर रागवत असताल तर ते सुद्धा आजार वाढवणारच आहे, ते आजार बिलकुल कमी नाही करणार आहे. त्यानं जर बेड वेटिंग केली तरीसुद्धा त्याला जवळ घ्या, त्याला समजावून सांगा. जास्त ओव्हर समजून सांगण्याचा प्रकार करू नका, कारण त्यामुळे सुद्धा मुलं इरिटेट होतात. तर त्याला समजून सांगायचा प्रयत्न करा. शक्य असेल तर संध्याकाळी 6 नंतर त्याचं पाण्याचं इंटेक कमी करा. रात्री झोपताना त्याला लघवी करून झोपायची सवय लावा. अशा पद्धतीने जरी केलं तरी तुम्हाला फरक दिसताना आपल्याला दिसून येतो. ज्या दिवशी जर मुलांनी लघवी नाही केली त्या दिवशी त्याला विशेष इन्करेज करा की आज तू बेड वेटिंग केली नाही किंवा लघवी तुला कपड्यात झाली नाही, आनंदाची गोष्ट आहे. तू रात्री उठलास झोपेतून आणि नंतर तू
टॉयलेटमध्ये जाऊन लघवी केलीस तर त्याच्यासाठी सुद्धा त्याला ॲप्रिशिएट करा. आणि त्याला कुठल्याही पद्धतीनं दिवसभरात घरातल्या कुठल्याही घरातल्या व्यक्तींकडून त्याला याच्याबद्दल वाईट वाटेल किंवा गिल्टी फिलिंग होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट येऊ नये याची पूर्ण काळजी घ्या. आणि विशेष करून त्याला थोडंसं तुमच्या प्रेमाची आणि आपुलकीची गरज आहे, तर अशा वेळी त्याच्यासोबत जास्तीत जास्त सोबत द्या त्याला, जेणेकरून तो इमोशनली याच्यातून निघायला सोपं होईल. आणि सोबतच आपल्याला त्याच्यासोबतच आयुर्वेदिक उपचार, जसं मी अभ्यंग एक सांगितलं आणि अभ्यंतर बरेच सारे आयुर्वेदिक उपचारसुद्धा आले. कॉन्स्टिपेशनमुळे जर त्याला हे समस्या उद्भवत असेल तर आपल्याला विरेचन होणारी किंवा सौम्य विरेचन होणारी अशी औषधी वापरता येतील. तर त्रिफळ्याचा सुद्धा आपल्याला त्रिफळा चूर्णाचा सुद्धा लहान मुलांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग करता येऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त सरळ विरेचन चूर्ण म्हणून पण येतं किंवा मधुर विरेचन चूर्ण, जे की चवीला गोड असतं, ते मुलं सहज प्रकारे घेऊ शकतात. याच्यासोबतच कुर्मीचा सुद्धा आपल्याला म्हणजे जंताचा सुद्धा इथं विचार करावा लागतो आयुर्वेदिक पद्धतीनं. तर त्यासाठी आपण तिथं आरगवत कपिलावटी जी मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध असते, त्या आरगवत कपिलावटीचा सुद्धा आपण याच्यात उपयोग करू शकतो. तर आरगवत कपिलावटीत जे आरगवत आहे म्हणजे बाहुवा मगज त्यात वापरलेला असतो. या बाहुवा मगजमुळे अगदी सौम्य पद्धतीने विरेचन किंवा मोशन बाळांना होतात आणि त्यामुळे डेली बेसिसवर रोजची त्याला मोशन चांगल्या प्रकारे होते. आणि त्यात असलेलं कपिला म्हणजेच कंपिल्लक हे जे चूर्ण आहे हे कुर्मी मारणारं आहे. तर त्यामुळे ह्या टॅबलेट जर घेतली तर कुर्मिग्न चिकित्सा आणि प्रकृती विघात म्हणजेच विरेचन असं दोन्ही पद्धतीची चिकित्सा आपल्याला आरगवत कपिला या वटीद्वारे साध्य करता येते. तर असे भरपूर सारी उपचार पद्धती उपलब्ध आहेत, पण त्यासाठी आधी निदान करावं लागेल आपल्याला की मूत्रशय्या का होते, इमोशनल फॅक्टर आणि शारीरिक आजारासंदर्भातली फॅक्टर ही सुद्धा लक्षात घ्यावी लागेल. काही परिस्थितीत गरज लागली तर आपल्याला सोनोग्राफीसुद्धा करून काही ॲनाटॉमिकल डिफेक्ट आहेत का हे सुद्धा पाहावं लागेल. तर अशा सर्व गोष्टींचाच विचार करून आपल्याला मूत्रशय्या किंवा बेड वेटिंग या आजारावर सहजपणे यश मिळवता येतं. अनेक रुग्णांचा आम्हाला अनुभव आहे. बऱ्याच चांगल्या रुग्णांमध्ये आम्हाला याचे सुंदर असे रिझल्ट आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केल्यानंतर मिळाले आहे. तर बेड वेटिंग संदर्भात तुम्हालाही काही तक्रार असेल, काही विचारायचं असेल तर जरूर आम्हाला संपर्क करा. त्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तो आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला जरूर कळवा. जास्तीत जास्त लाईक, शेअर, कॉमेंट करा. पुन्हा नवीन विषय घेऊन येऊ. तोपर्यंतसाठी धन्यवाद.